नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण बटाटा, फ्लावर, बीन्स घेतलेले आहेत, वाटाणा, गाजर ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. ह्या टोटल भाज्यांचं वजन 1 किलो झालेलं आहे. भाज्या स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेल्या आहेत. हा दावत बासमती तांदूळ घेतलेला आहे. 1 किलो तांदूळ घेतला आहे. बिर्याणी राईस घेतलेला आहे. हा अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेला. हा आता आपण ह्याच्यामध्ये नितळून काढणार. हे आता साईडला ठेवून देऊया आपण. हे 7-8 कांदे चिरून घेतलेले आहेत. पातळ पातळ चिरून घ्यायचे तळण्यासाठी म्हणून. आता हे आपण तळायला घेऊया. जाड बुडाच्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल तापून झाल्यानंतर आता आपण कांदा घालायचा आहे. तेल साधारण एक मोठी वाटी भरून घ्यायचं आहे. कांदा काढून घेतलेला आहे आणि त्याच तेलामध्ये काजू तळून घ्यायचे. एक वाटीभर काजू घ्यायचे. ही तयारी करून घेतलेली आहे. आपण आता भाज्यामध्ये घालत घालत काय काय आहे ते दाखवते. 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. हे 4 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही घेऊ शकता. हे 2 टोमॅटो चिरून घालायचे. हा पुदिना आहे, बारीक चिरून घालायचा. हे कोथिंबीर, हे दही आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे. तयार बिर्याणी मसाला जो मिळतो तो घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. हा 4 चमचे घेतलेला आहे. 1.5 चमचा मीठ घातले. मीठसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे आता एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हातानं घ्या किंवा चमच्यानं घ्या. हा तळलेला कांदासुद्धा चांगला बाऊल भरून टाकायचा. हे कांदा तळून राहिलेलं तेल पण ह्याच्यात घालायचं. थोडं तेल ह्याच्यात घालायचं आणि थोडं आपण पनीर तळण्यासाठी ठेवणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास ठेवून द्यायचं मॅरिनेट व्हायला. हे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे आपल्याला बारीक चौकोनी असे कट करून घ्यायचे. हे आता आपण कांदा तळून जे तेल राहिलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायच्यात. लालसर गोल्डन कलरवर असं तळून घ्यायचं. आपल्याला ज्या भांड्यात बिर्याणी करायचे ते भांडं गॅसवर ठेवून घ्यायचं. गॅस लावलेला आहे आणि कांदा तळून जे तेल राहिलं होतं ते तेल अर्धी पळी मी त्याच्यात घातलं. भांडं चांगलं तापलेलं आहे आता. तर ह्या भाज्या आपण त्याच्यात सगळ्या घालून घ्यायच्या. थोडंसं हलवून घ्यायचं. भाजीच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून मसाला सगळा तो हे करून घेतला. भाजीत ते पाणी ओतून द्यायचं. थोडंसं अगदी अर्धी वाटी पाणी असेल. छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण टाकून भाजी आपल्याला 50% भाजी शिजलेली पाहिजे. आता आपण भात शिजवून घेणार आहोत. त्यासाठी दुसरं भांडं ठेवलं आहे गॅसवर. भांडं ठेवताना थोडं मोठं ठेवायचं. अगदी फोडणीपुरतं थोडंसं तेल घातलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे लवंग, दालचिनी, वेलदोडा आणि मिरे आणि तमालपत्रीची 4-5 पानं असं घेतलेलं आहे. हे त्याच्यात टाकायचं. थोडं परतून घ्यायचं आणि त्याच्यात पाणी ओतायचं. पाणी भरपूर लागतं याला. पाणी भरपूर ओतायचं कारण आपण त्याच्यातनं तांदूळ गाळून काढणार आहोत. अंदाजेच पाणी असं भरपूर ओतायचं. हे 2 चमचे मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये.
पाणी टेस्ट करून बघायचं. पाणी एकदम आपल्याला खारट लागलं पाहिजे बऱ्यापैकी. आता अजून मला हे कमी वाटते म्हणून मी थोडंसं मीठ अजून घालते. आपण हे पाणी गाळून काढणार आहोत त्यामुळे हे खारट वगैरे असं होणार नाही जास्त. पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. हा जो मसाला घातलेला आहे आपण तो काढून घ्यायचा, खडा मसाला सगळा. अर्क छान उतरतो त्याचा, त्यामुळे काढला तरी चालतो तो. आपण आता हा अर्धा लिंबू ह्याच्यात पिळून घेणार आहोत, त्यामुळे भात चिकट होत नाही, एकदम सळसळीत असा भात होतो. आता हे अलगद असं हे तांदूळ ह्याच्यात आपण घालून घ्यायचे. खूप हलक्या हाताने तांदूळ न मोडता एकदा फक्त हलवून घ्यायचं. हे तर 50% भाज्या शिजून झालेल्या आहेत. आता हे पनीर घालायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. हा तळलेला कांदा घालून घ्यायचा, थोडासा काजू घालून घ्यायचे, पुदिना घालायचा परत थोडा, कोथिंबीर घालायची, टोमॅटो स्लाइस करून ठेवलेले आहे ते टोमॅटोच्या स्लाइस सगळ्या ठेवायच्या. थोडा बिर्याणी मसाला घालायचा, परत चिमूटभर वेलदोडाची पूड घातली. आता हा आपला भात परफेक्ट एक उकळी आल्यानंतर हे तांदूळ डायरेक्ट ह्याच्यावर टाकायला सुरुवात करायची. परत त्याच्यावर फक्त हा कांदा टाकायचा तळलेला. भाज्या आपण सगळ्या खालीच घातलेत. थोडं कोथिंबीर, पुदिना हे सगळं परत रिपीट करायचं. जे आपण भाज्यांच्यावर घातलं ते सगळं रिपीट करायचं. कांदा, कोथिंबीर, काजू, टोमॅटो, परत चिमूटभर बिर्याणी मसाला. आता हे उरलेला तांदूळ भात खूप शिजवायचं नाही. एक 50-60% शिजायला पाहिजे. आता उरलेला सगळा तांदूळ आपण काढून घेणार आहे. परत वरती लेअरिंग करायचं. कांदा, कोथिंबीर, थोडासा पुदिना. हे केशरी दूध केलेलं आहे. गरम दुधामध्ये केशर टाकून ठेवायचं तासभर अगोदर. ते घालायचं. तूप घालायचं. 3-4 चमचे होईल एवढं तूप सोडलं मी. आता ह्याला आपण ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावून घेणार आहोत. पॅक करून घ्यायचं म्हणजे स्टीम वाफ कुठून बाहेर जाणार नाही अजिबात. 2 पेपर, एक उभा आणि आडवा असं लावून मी पॅक करून घेतलं. त्याच्यानंतर मापाचं ताट किंवा झाकण टाकून द्यायचं. पूर्वी आपण कणिक लावत होतो तशी झाकण टाकून मग कणिक लावला कडेने तरीसुद्धा बिर्याणीला छान दम बसतो. आता हे ताट टाकलं, त्याच्यावर जड खलबत्ता ठेवून दिला आणि पहिल्यांदा 5 मिनटं गॅस मोठा करायचा. 5 मिनटांनी गॅस बारीक करायचा. बारीक झाल्यानंतर अजून एक 5 मिनटांनी म्हणजे टोटल 10 मिनटानंतर जाड तवा ठेवायचा बिर्याणीच्या खाली, म्हणजे भांड्याला बिर्याणी करपणार नाही किंवा चिकटणार नाही. टोटल आपण एक 20 मिनटं गॅसवर बिर्याणी ठेवायचे. सुरुवातीला 5 मिनटं मोठ्या आणि नंतर बारीक. आता झालेले आहेत 20-25 मिनटं. आपण हे फॉईल पेपर काढून बिर्याणी उघडून बघत आहोत. मस्त अशी बिर्याणी फुलून आलेली आहे बघा, किती छान झाले. 100% शिजलेली आहे बिर्याणी. तरीसुद्धा ती सळसळीत अशी आपल्याला मोकळी झालेली आहे, पाहिजे तशी मोकळी.
पाहिजे तशी चिकट, पाहिजे तशी मोकळीशी झालेली आहे. मी सांगते त्या पद्धतीने जर बिर्याणी केला अजिबात चुकत नाही कधीसुद्धा. आणि काढताना सर्व करताना तळातून घालायचा चमचा, तळातून म्हणजे भाज्या आपल्या व्यवस्थित मिक्स होऊन वरती येतील. खूप छान झालेले आहे, घरभर सुगंध पसरलेला आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायलासुद्धा विसरू नका. आपण हे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे सर्व करण्यासाठी. खूप छान मस्त आपल्याला पाहिजे तशी एक अगदी हॉटेलसारखी, त्याच्यापेक्षा छान म्हटलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही हे करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा. थँक्यू.